तुम्ही काय खायचं, तुम्ही कसं बोलायचं, तुम्ही कोणते कपडे घालायचे आणि तुम्ही कुठे कसं वावरायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही तुम्हीच देऊ शकता असं तुम्हाला वाटत असेल तर आता तसं परिस्थिती राहिलेली नाही. त्याचं कारण असं आहे, समाजात आता असा मोठा वर्ग तयार झाला आहे जो तुम्ही कधी काय बोललं पाहिजे, कुठे बोललं पाहिजे, तुम्ही कुठे काय घातलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर अगदी तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत सुद्धा तो मोठ्या प्रमाणात अभिव्यक्त होतोय वर्ग. आणि तो हे डिसाईडसुद्धा करू पाहतोय की त्यांना ते ठरवायचं आहे की नक्की काय झालं पाहिजे. अर्थात त्यांनी विचारलेले प्रश्न एकदमच बोगस आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण मुद्दा असा आहे की कुठे कोणत्या कपड्यांमध्ये जावं आणि त्या संदर्भातल्या तुमच्या काही त्या ठिकाणच्या भावना वगैरे असतील तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे 100% व्यक्त व्हा. आणि ते याच्यासाठी की आजचा पुणे मेट्रो मी यासाठी मुद्दामच रेकॉर्ड करतो आहे की सिंहगडावरती विकेंडला जो काय सगळा राडा झाला, प्रचंड गर्दी होती, भांडणं मारामाऱ्या झाल्या, त्या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला फक्त हे कळलं असेल की ती हिंदू बांधव आर्मी जी आहे ती तिथे होती आणि नरवीर तानाजी मालुसरे आहेत त्यांच्या तिथे समाधीपाशी भेट घेऊन निघाल्यानंतर की तू एका मुलीने शॉर्ट्स का घातली याच्यावर तिथे सगळा राडा झाला. पण आता जेव्हा मी या सगळ्या प्रकरणाची FIR काढली, म्हणजे आत्ता FIR त्या दिवशी नाही दाखल झाली, FIR त्यानंतर दाखल झाली आहे, त्यामुळे FIR जशी दाखल झाली ती FIR मुद्दामून आणली आणि मग त्यानंतर आता कळेल की एक्झॅक्टली या सगळ्या प्रकरणात काय घडलं होतं आणि तुमची मतं ह्याच्यावरती आवर्जून व्यक्त करा आणि ती नोंदवा, कारण त्यातूनच आपल्याला वेगवेगळ्या अँगल्स या सगळ्या घटनेचे एक्सप्लोअर करता येतील. नमस्कार, मी ओमकार, पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एका मिनिटात इन्सिडेंट काय घडला सांगतो. सिंहगडावर विकेंडची गर्दी आहे. बरं समजून घ्या, विकेंड्सला आता काय पूर्ण शहरच इतकं भारी आहे की अवतीभोवती जी कोणती सगळी ठिकाणं आहेत जिथे मस्त वातावरण असतं, काही ठिकाणी धुकं असतं, काही ठिकाणी छान वारं येतं, हिरवळी आता सगळीकडे, त्यामुळे पुण्याच्या जवळची बऱ्यापैकी ठिकाणे एक्सप्लोअर केली जातात. म्हणजे पुण्याला इथून जवळपास 65 किलोमीटर लोणावळा आहे, तिथली धरणं तिथे भुशी डॅमपासून त्या टायगर पॉईंटपर्यंत असेल, तिकडून इकडे जवळ आणखी काय तर सिंहगड आहे. त्यातल्यात राजगड तोरणा किंवा पलीकडचे आपले विसापूर वगैरे हे किल्ले इतक्या प्रमाणात नाही केले जात, पण लोहगड असेल किंवा सिंहगड असेल हे किल्ले बऱ्यापैकी चढले जातात, कारण सिंहगडावर वरपर्यंत गाडी जाते, त्यामुळे तुम्ही अगदी फॅमिली ट्रिप करू शकता. आणि लोहगडाला सुद्धा पायऱ्या आहेत, कोणताच असा पॅच नाही आहे की ज्या पॅचवरून तुम्हाला दगड वगैरे क्रॉस करून किंवा रोप वगैरे वापरावं लागते, त्यामुळे तिथं कुणीही जाऊ शकतं. सिंहगडावर तर त्यातल्याच जास्त गर्दी होते कारण तो लोहगडपेक्षा जवळ पण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काय तर वरपर्यंत गाड्या येतात, त्यामुळे पर्यटकांचा कहर सुरू असतो. पण याच्यामध्ये राडा होतो, लफडी होतात, अशा सगळ्या गोष्टी होतात. सिंहगडावर आत्ताच्या विकेंडला सुद्धा तेच घडलं. काय झालं की 2 ग्रुपमध्ये भांडाभांडी झाली आणि मग एकाने ह्याला प्रचंड मारला, त्यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला, तो पण अशाच पद्धतीचा होता. पण ज्या प्रकरणात अधिकृत FIR दाखल झाली ते काय, 11 वर्षांची मुलगी ती शॉर्ट्समध्ये होती, किल्ल्यावरती होती आणि झालंही फक्त असंच की तू बरमुडा का घातला, हे आमचं छत्रपतींचं पवित्र स्थान आहे, तुला कुठे कोणत्या कपड्यांमध्ये यायचं हे पण कळत नाही का वगैरे, या सगळ्यावरती भांडणं झाली. FIRमध्ये काय हे आपण समजून घेऊन त्यानंतर मला तुमची मतं आवर्जून मांडा. मला तुम्ही ट्विटरवरती सुद्धा टॅग करू शकता. ओके, या सगळ्यामध्ये फिर्याद दिली 39 वर्षाच्या एका माणसाने, त्याच्या घरात लेकीसोबत हा सगळा विषय आला. म्हणून त्याने सांगितलं की दुपारी 2 वाजता आम्ही आमचे मित्र होते, त्यामध्ये पुतण्या अर्णव होता आणि आणखी वेगवेगळी सगळ्यांची यांनी नावं घेतलीत. बघ असे आम्ही सगळे निघालो. आम्ही गेलो सिंहगडावरती गेल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या ठिकाणी आम्ही सर्वांनी भेट दिली. तिथून पुढे जात असताना समस्त हिंदू बांधव SHB आर्मीचे 7-8 मुली तिथे आले आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की बरमुडा घालून आलात का इथे फोटो काढायला, खाली जा, तुम्ही वर कसं काय आला. हे म्हटल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आता इथे त्या समाधीचं दर्शन घेतलं आहे, आम्हाला बाकीचा किल्ला बघायचा आणि निघायचं आहे. तर त्यांनी यांना तिथे थांबवलं की तुम्ही हे नाही करू शकत म्हणून. ठीक आहे, पण ते म्हटलं यार तुम्ही आम्हाला तर काय मारणार आहात का, एवढ्या ॲग्रेसिव्हली आमच्याशी बोलताय, असं म्हणेपर्यंत त्यातल्या 3 मुलांनी जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला मारहाण करायला सुरुवात केली. 3 चापटी मारल्या असं म्हणतोय आणि परत मारहाण करायला पण सुरुवात केली. एका मुलीने माझ्या पत्नीचा हात पकडला आणि त्या गर्दीमध्ये तिला ओढत नेलं आणि तुम्हाला हिंदू संस्कृती समजत नाही का असं बोलून दमदाटी केली. त्यावेळी आम्ही खाली उतरत असताना पोलिसांची गाडी आम्हाला दिसली, ती गाडी आम्ही हात करून थांबवली. त्यावेळी आम्हाला तिथे सहपोलीस निरीक्षक चौरे मॅडम भेटल्या, आणखी काही पोलीस कर्मचारी होते. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला माझ्या कुटुंबियांना पत्नीसहित मुलीला ही जे इथे हिंदू बांधव आर्मी आहे त्यांनी मारहाण केली.
हे सांगितल्यानंतर घटना सगळी दिली. मग ते म्हटले खाली पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या ठिकाणी मुलगी असेल, पत्नी असेल, माझा मित्र, त्याची परत मुलगी, असे आम्ही जे काही सगळे तिथे गेलो. तिथे पोचल्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला कुणी कुठे कुठे कशा पद्धतीने मारलं याच्या डिटेल्स दिल्या. आता हे सगळं झाल्यानंतर भीम आर्मी, सॉरी माफ करा, या सगळ्यामधली HSB जी आर्मी आहे, हिंदू आर्मी, तर त्याचे सगळे बांधव आले आणि त्यांनी आम्हाला दुपारी 2:30 ते 2:45 दरम्यान मारहाण केल्याचं मी सांगितलं. काही व्हिडिओज होते आमच्याकडे, ते व्हिडिओसुद्धा इले. त्या किल्ल्यावर असणारी 2 लोक अशी आम्हाला भेटली की ज्यांनी नंतर ते व्हिडिओज आम्हाला खाली पोलीस स्टेशनला आणून दिले. ते पण व्हिडिओज दाखवले की आम्हाला मारहाण झाली आणि ती या कारणावरून की तू इथे बरमुडा घालून कशी काय आलीस याच्या सगळ्यावरून ती झालेली आहे. बरं, किती? ती 11 वर्षाची मुलगी होती. ठीक आहे. बरं, आता हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे, माझी पत्नी, आणखी मित्र होता त्याची पत्नी, मुली वगैरे, आम्ही सगळे घाबरून खाली उतरलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला ज्याने कोणी मारहाण केली त्याचं नाव प्रवीण कवडे आहे. तोच ह्या जी आर्मी आहे या सगळ्यातली हिंदू बांधव आर्मी काहीतरी, त्याचा तो मेन माणूस आहे. मग त्याने माझ्या त्याच्या कुटुंबियांची नावं दिलीत. यांना अशा ह्या ठिकाणी सगळ्यांनी मारहाण केली आणि हीच मंडळी ज्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांना आम्ही ओळखलं आणि ती ओळख आम्ही पोलिसांना पटवून दिल्यास सांगितलं. म्हणून मग ते म्हणतात की मी समाधीचं दर्शन घ्यायला गेलेलो असताना आणि किल्ल्यावरती आम्ही गेलेलो असताना ही जी कोणती समस्त हिंदू आर्मी आहे याच्या लोकांनी, मग त्या सगळ्या लोकांची नावं त्यांनी आम्हाला प्लास्टिकच्या काठ्यांनी आणि हातांनी मारहाण केली. तुम्ही बरमुडा शॉर्ट कपडे कसं काय घालून आलात, निघून जा, या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं. आणि मग ही सगळी आता FIR या प्रकरणात दाखल झाली. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही कुठे जाताय, कोणते कपडे घालताय, याच्यावरून तुम्हाला जज करणारे किंवा प्रोहिबिट करणारे, अडवणारे आणि त्याच्यावरून जाब विचारणारा एक मोठा वर्ग आता समाजात तयार झालेला आहे. तो तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यांच्या चॉईसेसपासून ते तुम्ही काय घालावं काय नाही घालावं या सगळ्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. आणि इंटरेस्टिंगली या सगळ्यांना आता महत्त्वाचं काय की पवित्र स्थळ आहे का सिंहगड? 100% आहे. कोण नाही म्हणतंय. विकेंडला लोक तिथे आलेत का भेट द्यायला? 100% लोक आले आहेत. मुद्दा असा आहे, अशा स्पेसिफिक ॲडवायझरीज लावणं की कुठे काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे करायचं, की मग तसं काही ते दिसलं की संतापाने त्यांना हाणायचं मारायचं, की मग कायदाच सगळ्यांनी आपण हातात घ्यायचा आणि आमच्या भावना दुखावल्या असं म्हणत कायदा हातात घेत या संविधानाची पायमल्ली करायची. यातलं तुम्हाला नक्की काय काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावरती सोडतो. माझं मत देण्यापेक्षा तुमची काय मत आहे त्या सगळ्याबद्दलची ही या खाली नक्की येऊ द्या. कारण तिथे त्या 11 वर्षांच्या मुलीला पण मारहाण झाली, आईवडिलांना पण झाली आणि या सगळ्यामध्ये जे कोणी आता हे हिंदू समस्त आर्मी वगैरे मंडळी आहेत त्यांच्या विरोधात FIR दाखल झालेली आहे. पण ते झाल्यानंतर काय झालं लगेच बघा. तिथे आणखी एक संघटना आहे. त्या संघटनेने सांगितलं की रविवारी आम्ही किल्ला बंद ठेवू. जर किल्ल्यावरती अशा गोष्टी झाल्या तर हे वाढते गैरप्रकार, पर्यटकांची असुरक्षितता, तसेच हाणामारी वगैरे जे काय सगळं होतं आहे या सगळ्या संदर्भात आम्ही वनमंत्र्यांना निवेदन देतोय. त्यांचं उपवन संरक्षक आहेत त्यांना निवेदन देतोय. त्यांनी जर नीट नाही केलं तर सिंहगड आम्ही बंद करू. थोडक्यात काय, सिंहगडावरती सुरू झालेली इकोसिस्टीम, तिथे जी काही सगळी अर्थव्यवस्था झालेली आहे पर्यटकांमुळे येणाऱ्या, सिंहगडला येणाऱ्यामुळे, तिथे गावकऱ्यांना जो काय रोजगार मिळतो, हे सगळं तिथे बंद केलं जाणार आणि ह्या संघटना इथून पुढे ह्या गोष्टींचे सगळे निर्णय घेणार असं आत्ता तरी दिसतंय. दुसरं, या सगळ्यावरती वनविभागाने मग ॲडवायझरी काढली. वनविभागाने सांगितलं की सुरक्षितता महत्त्वाची आहे, पर्यटक जे भेटले येतात त्यांच्यामध्ये काय होऊ नको हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे गर्दीचं नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे. सो आम्ही सुरक्षा रक्षकांची आता वाढ करतोय. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो. मग पुढे ते काय म्हटले, त्यांनी सांगितलं की सध्या सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या, वाहनांची संख्या व गर्दीचं नियमन हे अधिक प्रभावीपणे करता यावं म्हणून CCTV कॅमेरा, AI डिजिटल मॉनिटरिंग यंत्रणा विकसित करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे सिंहगडावरती कोणते काय नाही काय येते ह्याच्या संदर्भात CCTVs आणि प्लस AI मॉनिटरिंग यंत्रणा सुरू आहे. या ॲपमध्ये पार्किंग व्यवस्था, पर्यटक तसंच गडावरची महत्त्वाची सोय या संदर्भात माहिती देण्यात येईल. गडावरील कॅरिंग कपॅसिटी जेवढी आहे त्याची आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या माहिती काढतो. एकावेळी तेवढीच माणसं आतमध्ये अलाव करता येतील आणि मग गर्दीची स्थिती, प्रवेशाची उपलब्धता वगैरे अशा सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आहेत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने सांगितलं. त्यामुळे आज राज्यभरात नाही तर म्हणजे मी अगदी आमच्याकडे दिल्लीला या सगळ्या संदर्भातल्या बातम्या फाईल केल्या की कशा पद्धतीने
बरमुडा पे बवाल अभी खडा हो गया है आणि हे फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात या घटना तुम्हाला आणखी वाढताना दिसतील आणि अशाच पद्धतीने गोष्टी होताना दिसतील. आता पोलिसांशी विचारल्यानंतर मला कळलं की यातली काही माणसं ही विशाळगडावरती जेव्हा काही प्रकरण घडलेलं होतं त्याच्याशी सुद्धा संबंधित आहेत. त्या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. कॉन्क्रीट माहिती आल्यानंतर मी ते सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येईल. बाकी मुंबई तक बघत राहा.